पंच वाचलंय कोणी याच्याबद्दल? वाचलंय? पंच काय असेल बरं? हे बॉक्सिंग वाला पंच असेल का? दुसरा कोणता पंच असेल? कोणता पंच आहे हा? आहे नासाने सोडलेला लेटेस्ट सोलार मिशन चा सॅटेलाइट. ठीक आहे. पंच काय आहे त्याचं लॉंग फॉर्म लिहून घ्या. पंचचा लॉंग फॉर्म आहे पोलारिमीटर टू युनिफाय द कोरोना अँड हेलिओस्फिअर. शॉर्ट फॉर्म मध्ये पंच. PUNCH पंच. हा काय आहे? लेटेस्ट सोलार मिशन ऑफ नासा. लेटेस्ट मिशन ऑफ नासा. गेल्या 18 महिन्यामध्ये नासाचं हे तिसरं सोलार मिशन आहे, हे लक्षात ठेवा. गेल्या 18 महिन्यामध्ये नासाचं हे तिसरं सोलार मिशन आहे. ठीक आहे. आता कोरोना म्हणजे काय असेल बरं? कोरोना व्हायरस नाही, आपला हा कोरोना, सोलारचा कोरोना. काय असेल कोरोना? कोरोना म्हणजे सूर्याचा आउटरमोस्ट लेअर, सन्स आउटरमोस्ट लेअर. सन्स आउटरमोस्ट लेअर. कोरोना म्हणजे काय? सूर्याचा आउटरमोस्ट लेअर आहे. बरं, आता ह्या मिशनच्या मागे उद्देश काय आहे? याचं एम काय आहे? एम टू स्टडी द सोलार सायकल. काय असेल बरं हे भानगड सोलार सायकल? खूप महत्वाचं आहे. मी पण पहिल्यांदाच वाचले. म्हणजे तुम्ही असं समजू नका की मी पण मला खूप आधीपासून माहिती आहे वगैरे वगैरे, पण मी पण पहिल्यांदाच वाचले काल पेपरमध्ये. काय आहे सोलार सायकल? काय आहे तर सोलार सायकल ही मॅग्नेटिझमशी रिलेटेड असलेली गोष्ट आहे. मॅग्नेटिक फील्ड, पृथ्वीची मॅग्नेटिक फील्ड जशी आता आपण डिस्कस केली कशी आहे? नॉर्थ साऊथ डायरेक्शनला. परत बाहेरच्या दिशेने त्याची डायरेक्शन कशी आहे? नॉर्थ टू साऊथ आहे. आणि पृथ्वीच्या आतमधून कशी आहे ती? साऊथ टू नॉर्थ आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याजवळ नॉर्थ पोल आहेत, साऊथ पोल आहेत, आणि त्यांची दिशा फिक्स आहे. म्हणजे वरच्या साईडला नॉर्थ पोल फिक्स आहे, कितीतरी मिलियन वर्षांपासून तो जसाच तसा आहे. त्याच्याच बरोबर खालच्या साईडला काय आहे? साऊथ पोल आहे, भरपूर मिलियन वर्षांपासून त्यांची पोझिशन जशीच आहे. पण सोलार सायकल म्हणजे काय? सूर्याची अशी प्रॉपर्टी आहे ही सायंटिस्ट लोकांना गेल्या काही दशकांमध्ये कळालेली आहे. तर सूर्य काय करतो? दर 11 वर्षाच्या नंतर त्याचं नॉर्थ साऊथ पोल चेंज करतो. म्हणजे आज जर सूर्याचं नॉर्थ पोल सपोज करा या ठिकाणी आहे, तर म्हणजे नॉर्थ डायरेक्शनला आहे, तर 11 वर्षाच्या नंतर नॉर्थ पोल कोणत्या ठिकाणी होईल? साऊथ डायरेक्शनला येईल आणि साऊथ नॉर्थला जाईल. हे काय आहे? इंटरचेंजिंग ऑफ डायरेक्शन किंवा इंटरचेंजिंग ऑफ प्लेसेस. आणि हे कशामुळे व्हायला लागले? एक सायकल आहे सूर्य फॉलो करतो, त्याला सोलार सायकल नाव दिलेले आहे. आणि ती सायकल कशी आहे? मिनिमम 11 वर्ष, ती जास्तीत जास्त कितीही वर्ष लागू शकतात. तर 11 वर्षाच्या नंतर सूर्य काय करतोय? त्याच्या मॅग्नेटिक पोल्सची डायरेक्शन बदलतो. नॉर्थ पोल साऊथ पोल इंटरचेंज व्हायला लागले. त्याला आपण काय म्हणतोय? सोलार सेल, सॉरी सोलार सायकल. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिहून घ्या तुम्ही सोलार सायकल ड्यू टू सोलार सायकल मध्ये इन एव्हरी 11 years or so म्हणजे मिनिमम 11 वर्ष तर व्हायला पाहिजे. 11 years or so complete change or we can say flipping of north south pole of sun. या प्रॉपर्टीला सोलार सायकल म्हणतात. मग आता ह्याच्यामध्ये परत दोन गोष्टी आहेत. त्या दोन गोष्टी कोणत्या? एक आहे सोलार मॅक्सिमा
आणि दुसरा आहे सोलार मिनिमा. ज्या वेळेस 11 वर्ष पूर्ण व्हायला चालू होतात त्यावेळेस सूर्यामध्ये जे काही सोलार मॅक्सिमा असतो त्याला ज्या वेळेस 11 वर्ष पूर्ण व्हायला येतात त्यावेळेस सूर्याची जी काही ऍक्टिव्हिटी असते सरफेसवरती, जे काही बर्निंग ऑफ हिलियम म्हणा, हायड्रोजन म्हणा, हे जी बर्निंग असते ती फार मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतो सूर्य. ठीक आहे. ड्युरिंग द कम्प्लिशन ऑफ 11 इयर्स, लक्षात ठेवा 11 इयर्स कंप्लीट नाही झाले, कंप्लीट होण्याच्या जस्ट पुढे पुढे, ड्युरिंग द कंप्लिशन ऑफ 11 इयर्स sun's activity becomes maximum. Sun's activity become maximum. आणि त्या पिरियडला आपण काय म्हटलेलं आहे, सोलार मॅक्सिमम. अँड धिस पिरियड इज नोन ॲज सोलार मॅक्सिमा. म्हणजे असा पिरियड ज्याच्यामध्ये सूर्याची ऍक्टिव्हिटी खूप जास्त असते, त्याच्या सरफेसवरती खूप भयंकर पद्धतीने फ्युजन फिशन रिॲक्शन होत असतात, भयंकर ऊर्जा तयार होत असते. आणि त्याच्या उलट काय आहे, सोलार मिनिमा. जसं 11 वर्ष कंप्लीट होतात त्याच्यानंतर एक नवीन सायकल सुरुवात होत असते. त्या सायकलमध्ये सन काय असतो, इनॅक्टिव्ह असतो, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम इनॅक्टिव्ह असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, सन बिकम्स काम डाऊन. सन बिकम्स काम डाऊन. सूर्याची जी काही ऍक्टिव्हिटी असते ती कमी होऊन जाते सोलार मिनिमामध्ये. त्याच्यानंतर मॅक्सिमामध्ये काय होत असतं, सोलार मॅक्सिमामध्ये स्मॉल dark and cooler areas are located. ज्याला आपण म्हणत असतो सनस्पॉट, ज्याला नाव काय देतो आपण, सनस्पॉट. तर सनस्पॉट्स काय असतात, तर स्मॉल डार्क आणि थंड जागा सूर्याच्या सरफेसवरती असलेल्या. म्हणजे जर सपोज करा हा सूर्य आहे आणि ह्या सूर्यावरती जर एखादे दुसरे असे छोटे छोटे जर डार्क आपले पॉकेट्स दिसायला लागलेत तर हे काय आहेत, सन्स स्पॉट आहेत. आणि हे जागा दुसऱ्या तिसऱ्या काही नाही आहेत, तर हे छोट्या छोट्या डार्क आणि थंड जागा आहेत. बाकीच्या जागांपेक्षा ह्याचं टेम्परेचर कसं आहे, कमी आहे, तर त्याच्यामुळे आपण त्यांना थंड जागा म्हटलेल्या आहेत. ठीक आहे. तर सोलार मॅक्सिमा मध्ये आपल्याला सनस्पॉट पाहायला मिळतात आणि सोलार मिनिमा मध्ये नो सनस्पॉट. तर शास्त्रज्ञांच्या मते सोलार मॅक्सिमाचा जो टाइम असतो तो सगळ्यात बेस्ट टाइम असतो सूर्याबद्दल एक्सपेरिमेंट करण्याचा, सूर्याबद्दल माहिती कलेक्ट करण्याचा. कारण सूर्याच्या सरफेसवरती काही स्पॉट्स तयार होत असतात ज्यांचं टेम्परेचर बाकीच्या म्हणजे सरफेसपेक्षा कमी असतं. तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या म्हणजे ते जे काही सॅटेलाइट आहे ते सूर्याच्या जवळ घेऊन जाता येतं, बाकीच्या गोष्टी तिथे लँड करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो, आणखीन जास्त माहिती घेता येऊ शकते. तर अशा पद्धतीने एक्सपर्ट लोकांचं म्हणणं आहे सोलार मॅक्सिमा इट इज द बेस्ट टाइम टू स्टडी सन. आणि आपण म्हणतोय का हे, नाही, अकॉर्डिंग टू एक्सपर्ट्स. मग कोणता टाइम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात बेस्ट असतो, सोलार मॅक्सिमाचा टाइम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी बेस्ट असतो. मग मला सांगा, नासा काय पागल आहे का, गेल्या 18 महिन्यापासून तिसरं मिशन लॉन्च केलं तिने. मग कोणता टाइम चालू असेल आता सध्या, कोणता टाइम चालू असेल, सोलार मॅक्सिमा. तर हे लक्षात ठेवा, सोलार मॅक्सिमा चालू आहे सध्या, त्याच्यामुळे नासाने 3 मिशन पाठवलेले आहेत. बरं मला सांगा, सूर्यात आपलं पृथ्वीचं म्हणालो, इंडियाचं कोणतं मिशन आहे, आदित्य
फक्त आदित्य आदित्य L1. तर हे जर झालं नासाचं, आपल्याला नासाची परीक्षा द्यायची आहे का? आपल्याला इंडियाची परीक्षा द्यायची, तर आपल्याला इंडियाचं पण माहित पाहिजे. ठीक आहे, तर इंडियाचं सेम काय आहे? इंडिया सोलार मिशन, ज्याचं नाव आहे आदित्य L1. लॅग्रॅन्ज पॉइंट असतात टोटल 5 लॅग्रॅन्ज पॉइंट आहेत ना? 4 नाही 5 आहेत, 5 टोटल. 5 आहेत का? मलाही माहित नाही रे, एक्झॅक्टली बघावं लागेल. 3 का 5 कन्फ्युज व्हायला लागले मला. एक तर 3 असतील, नाही तर 5 असतील. 4 तर नाही, ऑड नंबर आहे, एवढं मला माहिती आहे, ऑड नंबर आहे. पण तरी पण मी एकदा बघतो, जर असेल मे बी तुझे बरोबर असू शकतं, बघावं लागेल मला एकदा एक्झॅक्टली काय आहे ते. आदित्य L1 नाव असंच नाही ठेवलेलं आहे, ते लॅग्रॅन्ज पॉइंट 1 या ठिकाणी त्याचं लोकेशन राहणार आहे, त्याच्यामुळे त्याला L1 नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तसे लॅग्रॅन्ज पॉइंट आपल्याजवळ किती आहेत ते बघावं लागेल आपल्याला. आदित्य L1 हा इंडियाचा पहिलं मिशन आहे, सोलार मिशन. ठीक आहे, इंडियाज फर्स्ट सोलार मिशन आदित्य L1. आणि याचं एम काय आहे? आदित्य L1चं एम भरपूर मोठा आहे. इंडियाला काय करायचंय? स्टडी सोलार फ्लेअर, स्टडी सोलार फ्लेअर, सोलार विंड्स, लो इंटेन्सिटी मॅग्नेटिक फील्ड, सोलार सॉफ्ट एक्स-रे फ्लक्स. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपण आदित्य L1 लॉन्च केलेला आहे. मग मला सांगा, प्रश्न असाही विचारू शकतात डायरेक्टली माहिती, किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात की भारत हा एकमेव देश आहे अमेरिकेच्या नंतर ज्याने सूर्यावरती मिशन सोलार पाठवलेला आहे. तर हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? अमेरिकेच्या नंतर सूर्यावरती मिशन किंवा सूर्यासाठी मिशन किंवा सूर्याचा अमेरिकेच्या नंतर सोलार मिशन पाठवणारा फक्त भारत हा दुसरा देश आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? मग ह्याच्या आधी कोण कोणी पाठवलेलं आहे सोलार मिशन? नाही, रशिया तर नाहीच आहे. चायना, आणखीन ईएसए काय आहे? ESA युरोपियन सोलार एजन्सी. नासाचं लॉंग फॉर्म काय आहे? सगळ्यांना माहिती आहे, नासा 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 करतो आपण. नासाचं लॉंग फॉर्म काय? हा प्रश्न टाकाव म्हणलं होतं मी रविवारच्या परीक्षेमध्ये. थांबा, तुम्हाला एक असं टाकतोच मी, प्रश्न टाकतोच असा एखादा. सांगा बरं, नासाचा लॉंग फॉर्म काय? सगळ्यांना माहिती आहे नासा काय आहे, अमेरिकेची संस्था आहे, पण त्याचा लॉंग फॉर्म काय? नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन. नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन हे नासाचं लॉंग फॉर्म आहे. इस्रोचं लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन. ठीक आहे, रिसर्च अँड ऑर्गनायझेशन. इस्रो, र कशासाठी आलेलं आहे? रिसर्च साठी आलेलं आहे. ठीक आहे, तर एवढंच आहे का ह्याच्यात? त्याच्यानंतर ऑलरेडी हे जे सनस्पॉट असतात ते मेजर करणारी एक संस्था आहे, तिचं नाव आहे नोवा. ती मेजर करत असते सनचे स्पॉट्स. त्याच्यानंतर लिहून घ्या तुम्ही, तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, लिहून जरी नाही घेतलं तरी, अमेरिकेने, भारताने, युरोपियन युनियनने
चायनाने, जपानने, या 5 कंट्रीजने किंवा 5 म्हणजे संघटनेने किंवा या 5 देशांच्या संघटनेने सोलार मिशन पाठवलेले आहेत. कोणी कोणी? अमेरिकेने, युरोपियन युनियनने, इंडियाने, जपानने आणि चायनाने. रशियाचं नाव नाहीये याच्यामध्ये. ठीक आहे. कॉमन आपल्याला सगळ्यात काय वाटतं की रशिया तर राहणारच आहे अमेरिकेच्या नंतर, पण रशिया सध्या तरी नाहीये. त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने रेल्वेच्या 2 कंपन्यांना नवरत्नामध्ये इन्क्लूड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग आता त्या 2 कंपन्या जर इन्क्लूड झाल्या तर किती नवरत्न होतील इंडियामध्ये? आणि त्या 2 कंपन्या कोणत्या आहेत? तर भारत सरकारने रिसेंटली IRCTC अँड IRFC या 2 कंपन्या रेल्वेच्या यांना काय दिलेलं आहे? नवरत्ना स्टेटस. मग नवरत्ना स्टेटस असलेल्या कंपन्या प्रायव्हेट असतात का गव्हर्नमेंट असतात? गव्हर्नमेंट ओन्ड असतात का प्रायव्हेट असतात? तर नवरत्ना असलेल्या कंपन्या कम्प्लिटली गव्हर्नमेंट ओन्ड असतात. याच्यानंतर IRCTC 25वी नवरत्न आहे आणि IRFC 26वी नवरत्न आहे. मला सांगा असे किती रत्न आहेत? किती कॅटेगरी आहेत कंपन्या? किती कॅटेगरीच्या कंपन्या आहेत? 3 कॅटेगरीच्या कंपन्या भारत सरकारच्या आहेत. एक आहे महारत्ना कॅटेगरी, दुसरी आहे नवरत्ना कॅटेगरी आणि तिसरी आहे मिनी रत्ना कॅटेगरी. महारत्ना, त्याच्यानंतर नवरत्ना आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मिनी रत्ना. तर IRCTC कम्प्लिटली नवरत्नामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक जस्ट छोटा पॉइंट सांगतो तुम्हाला. अमेरिकेने काय केलेलं आहे? डोनाल्ड ट्रम्पने युक्रेनच्या झेलेन्स्की सोबत मीटिंग केलेली आहे आणि त्यांना $500 बिलियन जे काही ट्रेड आहे त्याचं फेवर मागितलेलं आहे. कशाच्या बदल्यात? आजपर्यंत त्यांनी जे काही मदत केलेली आहे वॉर हेल्प रशियाच्या विरोधामध्ये युक्रेनला, त्याचं भरपाई म्हणून $500 बिलियन ट्रेड त्यांना देण्यात यावी. कशाच्या स्वरूपामध्ये? रेअर अर्थ मिनरल. तर आपल्याला रेअर अर्थ मिनरल काय आहेत, किती असतात ते माहित पाहिजे. टोटल रेअर अर्थ मिनरल्स असतात 17. युक्रेनमध्ये जगातला 5% साठा आहे रेअर अर्थ मिनरलचा. त्याच्यानंतर ग्राफाईटचा सुद्धा मोठा ग्राफाईटचा साठा युक्रेनमध्ये 19 मिलियन टन एवढा आहे. त्याचबरोबर युरोपियन युनियन मधल्या कंट्रीज पैकी 1/3 साठा कशाचा? लिथियमचा आहे. 1/3 लिथियम अमॉंग युरोपियन युनियन कंट्रीज. म्हणजे जर युरोपियन युनियन कंट्रीज मध्ये टोटल सगळ्या देशांना मिळून जर 100 काय म्हणतात त्याला लिथियम असेल तर 133 लिथियम कुठे असणार आहेत? युक्रेनमध्ये असणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहित पाहिजे रेअर अर्थ मिनरल हे 2 विभागामध्ये विभागला जातात. एक असतो लाईट रेअर अर्थ मिनरल आणि दुसरा असतो हेवी रेअर अर्थ मिनरल. बरं, रेअर अर्थ मिनरल काय इम्पॉर्टंट असतात? जवळपास 200च्या वरती 200+ कन्झ्युमर गुड्स
आर मेड फ्रॉम REE. मग कोणते गुड्स असतील ते? टीव्ही, बॅटरीज, स्पेस, एरोनॉटिक्स, सगळेच्या सगळे म्हणजे जवळपास 200 प्लस वस्तू आहेत. तर त्यांचे उदाहरण तुम्हाला सांगतो: टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक, म्हणजे इलेक्ट्रॉनिकचे जे काही चिप्स असतात, सेमीकंडक्टर्स असतात, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स असतात, त्याच्यानंतर स्पेस शटल्स असतील, तुमचे स्पेस जेट इंजिन्स असतील, टर्बाईन्स असतील, ड्रोन्स असतील. हे सगळे वस्तू कशापासून बनायला लागलेत? रेअर अर्थ मिनरल्स पासून. भलेही त्यांचा वापर हे वस्तू बनवण्यामध्ये फार कमी असेल किंवा खूप स्मॉल क्वांटिटीमध्ये असतील, पण ते वापरल्याशिवाय त्या वस्तू काम करत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे रेअर अर्थ मिनरल फार महत्वाचे आहेत. 2 कॅटेगरी असतात: लाईट रेअर अर्थ मिनरल आणि हेवी रेअर अर्थ मिनरल. इंडियामध्ये मिळणारे जे काही रेअर अर्थ मिनरल आहेत ते आहेत सगळे लाईट कॅटेगरीचे. हेवी अर्थ रेअर अर्थ मिनरल कोणकोणते आहेत? तर त्याचे डायस्प्रोसियम, टेर्बियम, युरोपियम. हे 3 काय आहेत? हेवी रेअर अर्थ मिनरल आहेत. इंडियामध्ये मिळत नाहीत. इंडियामध्ये टोटल 5च रेअर अर्थ मिनरल मिळतात. तर ते आहेत लॅन्थनम, सेरियम, अशा पद्धतीचे आहेत. मी उद्या लिहून देतो वाटलं असतं तुम्हाला. 8:30 वाजून गेले. 17चे 17 नावं आहेत माझ्याजवळ कोणकोणते रेअर अर्थ मिनरल असतात. लिथियम रेअर अर्थ मिनरल नाहीये. लिथियम काय आहे? क्रिटिकल मिनरल आहे. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. लिथियम रेअर अर्थ मिनरल नाहीये. ग्राफाइट रेअर अर्थ मिनरल नाहीये. रेअर अर्थ मिनरल वेगळे असतात. हे कोणते आहेत? क्रिटिकल मिनरल आहेत. हे लिथियम आणि ग्राफाइट काय आहेत? क्रिटिकल मिनरल. क्रिटिकल मिनरल वेगळे, रेअर अर्थ मिनरल वेगळे. ठीक आहे. चला इथे थांबूया आपण आज. काही डाऊट असेल